ताईसाहेब मनानं चांगले आहेत, पण त्यांना फालतूगिरी खपत नाही, त्यामुळेच ते एकदम स्ट्रिक्ट वागतात. शीतल, अगं इकडं कोण इकडं? अहो काय नाही, जरा बंगल्यावर आलते. बंगल्यावर वय? जयश्रीचं बरं आहे का ग आता? वय वय आहे की, तेच ताईसाहेबांना भेटायला आलते मी. असं वय, बरं झालं बाई, जयश्रीचं एकदाच मार्गाला लागलं, तिचा संसार चालू झाला. वय ते आहेच की. पोरगी चांगल्या घरात पडली बघ. पुष्पीला म्हणावं आता बिनगोर राहा. होय, आता कुणालाच काय काळजी नाही. चल येऊ का? हॅलो, बोला की. मिसेस फौजी, तुम्ही बोला. मी? अहो तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. बोला, काय चाललंय तुमचं? अहो काय नाही, जरा बंगल्यावर गेलते, आता परत घरलाच निघाले. तुम्हाला माहितीये, आशिषची आई भेटली होती. ती म्हणली बरं झालं जयश्री बंगल्यावर गेली, ते आता जयश्रीचं सगळं मार्गी लागलं. मला एक सांग, तू कशाला गेली होतीस तिकडं? काय तरी झालं असल्याशिवाय तू बंगल्यावर जाणार नाहीस. अहो ताईसाहेबांची समजूत काढायला गेलते, तसं सगळं नीट पटवून दिलं त्यांना, पण तरी बी त्या जयश्रींची एक छोटीशी परीक्षा घेणार आहेत. परीक्षा? ती का म्हणून? त्यांचा जयश्रींवर अजून पूर्णपणे विश्वास नाही ना. म्हणजे तसं जयश्रींनी बी नीट वागलं पाहिजे हो, म्हणजे तसं जबाबदारीनं. आलं लक्षात. आणि तुमचं काय झालं? तुम्ही रात्री परत फोन केलाच नाही की. अजून काही सापडलं नाही, आणि के म्हणत होता की एवढं काही सिरियस नाहीये, आणि मला बी असंच वाटतं की काही सिरियस नसेल. हा नसेल, माझ्यासारखंच कोणतर असेल. तुझ्यासारखं म्हणजे? अहो म्हणजे अजून एखादी पोरगी पडली असेल एखाद्या फौजीच्या प्रेमात, आणि तो पण म्हणजे तो फौजी बी काय बोलला नसेल. आता कोणीतरी प्रपोज केलंच पाहिजे की, तर मग आत कसं यायचं याच्यासाठी काढलं असेल. पण शितले, तुझ्या इतकं धाडच ना कुणाच्यातच नाही जे इथे येऊन सगळ्यांसमोर प्रपोज करल. असं ना तुम्हाला वाटतंय? आजकालच्या पोरी काही कमी नाहीत, कळलं का? हा, हे बाकी कर. अगं केकेच घे की. आता काय केकीचं? तुला मागं सांगितलं नाही का, शारदा नावाची मुलगी इकडे, अगं त्याच्यासोबत बिंदास बोलत उभी असते इकडे. शितले, तुला सांगू का, आपली लव्ह स्टोरी जेव्हापासून फुलले ना, तेव्हापासून ट्रेनिंग सेंटरची हवाच बदलली. हो, बस बस, लई लाडात येऊ नका. चला जाते आता मी घरला. बरं बरं ठीक. आणि उन्हातानाचं फिरत बसू नको, लवकर घरी जा. लेकिन इसमें तो गोला बारूद कहाँ है? ये दिखाई नहीं दे रहा। एंट्री एग्जिट भी अच्छी सी नहीं है। वो तो मिल जाएगी ना? जयश्री, जयश्री. वय ताईसाहेब बोला की. आम्ही निघतोय. काय तुम्ही निघते? चला आम्ही येतो तुम्हाला सोडायला, त्या निमित्तानं दाजींची भेट पण होईल. चला. मी बी येते. भैया, आम्ही दौंडला नाही चाललोय, साताऱ्याला चाललोय मैत्रिणीला भेटायला. हा, मला वाटलं दौंडला चाललंय का काय. भैया काय चाललंय तुमचं? नाही म्हणजे आम्ही इथं थांबावं अशी इच्छाच नाहीये ना तुमची? ते सहजच तुम्ही म्हटलं जाणारे. आम्ही आईसाहेबांना पण घेऊन जातोय. आणि सिम्बा, सिम्बा चला आवरा, निघायचं आपल्याला. चला चला, हरी अप, चला लवकर. नाही संग्राम, इथंच थांबते. आमची महत्वाची काम आहेत, उगाच त्यांना नको तिथं घेऊन जायला. पण ते एकटे. एकटे? हो मग आम्ही आहेत की. जयश्री मामी सांभाळेल. काय जयश्री? वय वय
मी त्यांची मी छान काळजी घेईल. तुम्ही जाऊन या ताईसाहेब. संग्राम, त्रास द्यायचा नाही मामीला. जा तुम्ही आज जाऊन खेळा बरं. आई साहेब निघूया. येतो आम्ही. सावकाश जा. गेल्या गो गो गॉड. कुणीतरी सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून टाकल्यासारखं वाटतं आम्हाला तर. चला, आत्ता कुठं श्वास घेतल्यासारखं वाटतंय बघा मला. आहो जरा हळू बोला. आज सिंबाने ऐकलं तर पोरगं लय शार्प आहे ती. बरोबर लक्षात ठेवतो, आईला जाऊन सांगतं. अहो एवढंच तर शेंबड पोरग, त्याला घाबरताय बे तुम्ही. गेलं बी ते खेळायला. आता दमलं की येईल घरात, झोपल डायरेक्ट जाऊन. तरी जरा हळू बोला. आता आमच्यात ताईस आहे. जाऊन जाऊन कुठे गेलेत तर साताऱ्याला. मला तर वाटतंय त्या मुद्दाम थांबल्या नसतील ना इथं. नाही म्हणजे त्यांना काही कळलं तर नसेल ना. नाही नाही नाही, असं काय नाही. आईसाहेबांच्या तोंडात एक शब्द पण गेला नसता 100%. जाऊ दे, मरू दे तिकडं. जेव्हा जायचं तेव्हा जाऊ दे त्यांना. मी पडते आता. परत आले की हायच माझ्या डोक्याला ताप. हा ए माकडा, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हा, घरात खेळतो बाय कोण? बॉल केवढं लागलं मला. बॉल खड्डा बिड्डा पडला असं डोक्यात म्हणजे. सॉरी 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 म्हणून काय होतंय बाय? हा, तुला बाहेर ग्राउंडवर खेळून काय खेळताय? तुला अक्कल नाही बाय? नुसतं आपलं लाडून ठेवलंय तुला तुझ्या आई साहेबांनी. हो जयश्री, शांत व्हा जरा. लहान आहेत ते, खेळणारच. आणि काय हो सिंबा, हा असं घरात फुटबॉल खेळतात का? आत बसायचं, टीव्ही बघायचा, झोपायचं. ते सोडून फुटबॉल काय खेळताय? जावा आज जाऊन झोपा, पळा. आम्ही चाललो, आम्हाला नाही थांबायचं इथे. आओ सिंबा, ऐका, ऐकून तरी घ्या. जाऊ दे त्याला तिकडं. तुम्ही लगेच नका जाऊ त्याच्या मागं. उगाच विनाकारण लाडून ठेवले नुसतं. अहो तुम्हाला चुकून लागलाय बॉल. ओ गप्प बसा. इथं मला एवढं जोरानं बॉल लागलाय ते दिसत नाही तुम्हाला? अहो तसं नाही, पोरगं बाहेर गेलं उन्हातानाचं. सिंबा कुठं जाणार आहेत जाऊन जाऊन? बाहेरच बसताल इथं फुगून. भूक लागली ना की बरोबर येते पोरग वे करत आतमध्ये. अहो पण तुम्ही एवढा जोरात कशाला फटका मारला त्याला? बरोबरच केलं मी, काय चुकीचं नाही केलं. तुम्हाला बी लहानपणी 2 रट्टे दिले असते ना तुमच्या आईनी, मग आज ही अशी पाय आली नसती. आता आमच्यावर सरकू नका. कोण नाही ना घरात? जाते मी आतमध्ये आराम करायला. मी काय म्हणते, बचत गट वगैरे सोडून तुम्ही आमदारकी आणि खासदारकी लढवा की. सुमे, लय तोंड चालतंय तुझं नाही का? मीच गावली बाय का तुला टाइमपास करायला? अगं पुष्पा, ती काय खोटं बोलते ग? हा, भैया साहेबांची सासू आहेस तू, सासू. आता तुझा काय कमी थाट असणार आहे वय ग तवा? अहो माझा कसला आलाय थाट? खरा थाट आमच्या जेडीचा. आम्ही आपलं आमच्या खोपटातच राहणार. पण काय बी म्हणा, जेडीने नशीब काढलं ह्यातच आलं बघा सगळं. पुष्पाताई, जयडील जमते का पण घर सांभाळायला? मजी सगळं तर तीच करते की. आता मामी फेकाय सुरुवात करणार. अहो रानातलं जेडी बघती, घरातलं जेडीच बघती. झालं तर झालं, भैयांच्या बँकेची कामं बी जेडीच बघती. आणि अहो त्या शिंबांचं तर काही सांगूच नका. आमच्या जेडीचा एवढा नाद लागलाय का नाही त्यांना, सारखं आमच्या जेडीच्याच मागा असतात बघा. हा ग बाई शिंबा, अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. काय झालं? जयश्री मामींनी मारलं. काय मारलं? वय लय कुचक्यात त्या. सिंबा हे बघा, शांत व्हा शांत व्हा. आधी मला सांगा नेमकं काय झालंय? काय झालंय? साहेब बाहेर गेल्या होत्या,
आणि आम्ही आपलं आपलं फुटबॉल खेळत होतो तर त्यांनी आमचा हात धरला आणि मारलं. अहो मामी, आता तुम्हाला काय झालं? अगं, ही पोरगी कुठल्या नक्षत्रावर जन्माला आली काय माहिती, काय कळनाच झालंय बघ. आपण हिच्यासाठी एवढं करतोय पण ही निस्ता स्वतःच्या हाताने स्कूट कराय बसली. शिकले जरा इकडे की. अगं, या पुरीसाठी आपण ह्याला रागू बनवला तर ही या रागूचीच मान पिरगळायला निघाली. अगं, त्या राक्षसिनीला कळलं तर केवढ्यात पडल. शिकले, तू एक काम कर की, ती बाई घरला यायच्या आधी तू ह्याला घरला घेऊन जा. काय बी कर पण ह्याला तेवढं घरी नाही बाई, नाहीतर ती जर का आली आणि तिला जर का कळलं का नाही तिने जयडीला हकललीच बघ. हे बघा मामी, मी करते काय तर तुम्ही उगाच लई पॅनिक होऊ नका. हा शेताला आम्ही तुम्हाला भेटायला आलो ना आणि तुम्हीच गप्पा मारत बसलाय. गप्पा कुठं काय? गप्पा नाही, ते तुमच्यासाठी काय खाऊ करायचा ह्याच्याबद्दल बोलत होतो, हाय का नाही मामी? वय वय वय. का तुम्हाला आता घरी जायचंय? आम्ही नाही जाणार परत तिकडे. नाही वय. हे बघा, आपण त्यांना सांगू तरी की तुम्ही हितात, मग वाटल्यास तुम्ही परत इथं या. बघा, मी नक्की परत आलो ना मला. वय वय, नक्की नक्की. आधी तुम्ही सांगा बघू, तुम्हाला काय आवडतं खायला? काही तुम्ही सगळं छान छान करता. वय, पण आवडतं काय तुम्हाला खायला? आम्हाला शिरा आवडतो. शिरा आवडतो वय? ठरलं मग, आता आपण शिरा करू. चला चला. शिकले, चांगलं कर बर का, बदाम घालून कर. अरे वा, बदाम. चला 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 चला. आवडतात ना तुम्हाला? ते आपलं नेहमीच. आमची जेडी लई कडक आहे ना, तिला लई शिस्त लागती आणि ही पोरगी जरा आगावच आहे. त्याच्यामुळे कसं एकीने मारायचं एकीने गोंजरायचं असं करावं लागतंय. बर जाऊ दे तिकडं, हा आपण आपली काम बघू. होय होय. या ताईसाहेब बसा. जयश्री, पाणी घेऊन या. वय वय. काय झाले सगळी कामं? हो, झाली, व्यवस्थित झाली. बऱ्याच दिवसांनी मैत्रिणींना भेटलो. कामाच्या व्यापातनं काही जमत नव्हतं. बसा की. चला, हे एक चांगलं झालं. युनियन झाली म्हणा की तुमची. रियुनियन असतं ते. रियुनियन. संग्राम, संग्राम, संग्राम कुठे आहेत? असतील की इथंच कुठे तर. काय सुद्धा त्रास दिला नाही बरं का त्यांनी. काय संस्कार केले ताईसाहेब तुम्ही त्यांच्यावर, एक नंबर. संस्कार असावे तर असे. व्हेरी गुड. ताईसाहेब, मी काय म्हणतोय, तुम्ही जरा रेस्ट करा. जावा जावा. अरे शीतल, तुम्ही? संग्रामला कुठनं घेऊन आलात तुम्ही? ते खेळता खेळता आमच्या घरी आलते, म्हणून त्यांना परत. शीतल मामी, निदान तुम्ही तर असं करू नका. या मामी तर आहेतच खोटरड्या आणि मारकुट्या. संग्राम, असं बोलू नये. आई साहेब, आम्ही खोटं बोलत नाहीये. जेव्हा तुम्ही बाहेर गेला होता तेव्हा आम्ही फुटबॉल खेळत होतो. सिम्बा, असू द्या आता, कशाला. एक मिनिट, आम्हाला बोलू द्या. चुकून बोलल्या मामींना लागला तर मामी आम्हाला वाटेल तर बोलल्या.
आम्हाला मारलं सुद्धा इथं. एवढंच नाही तर मामासाहेब पण म्हणत होते की ताईसाहेब दौंडला परत का जात नाहीत. तुम्ही गेल्यानंतर सुटका मिळाली असं पण म्हणत होते. या मामी आम्हाला शेंबड पोरग म्हणत होत्या. त्यांना वाटलं की आम्हाला काही कळत नाही, पण आम्ही सगळं ऐकलं होतं. म्हणून आम्ही इथून शीतल मामींकडे गेलो. अहो सिंबा आज काय बोलताय? खोटं बोलू नये. भैया, तुम्ही आत्ताच त्यांच्यावरच्या संस्कारांचं कौतुक करत होतात ना, आणि त्यांच्यावर खोटं बोलण्याचे संस्कार नाहीयेत. शीतल, ते खरं सांगतायत का? शीतल, आम्ही तुम्हाला विचारतोय. आई साहेब आम्ही खरं बोलतोय. आम्ही जेव्हा शीतल मामीकडे रडत रडत गेलेलो तर त्यांनी आम्हाला शिरा बनवून दिला आणि मग नंतर आता इथं सोडायला आल्या. जयश्री, आम्ही तुमच्यावर एक छोटीशी जबाबदारी टाकली होती, ती सुद्धा तुम्हाला नीट पार पाडता आली नाही ना. आणि स्वप्न बघता एवढ्या मोठ्या घरात राहायची. तुमची लायकी आणि कुवत आहे का हे घर सांभाळायची? पहिली गोष्ट, आम्ही जर ठरवलं ना तर तुम्हाला दोघांनाही कटोरा घेऊन बाहेर उभं करू शकतो आम्ही. दुसरी गोष्ट, आम्ही दौंडला कधी जायचं हे आम्ही ठरवणार. आणि तिसरी गोष्ट, ही प्रॉपर्टी अजूनही आईसाहेबांच्या नावावर आहे आणि या प्रॉपर्टीचे आम्ही वारस होत. आलं का ध्यानात? ताईसाहेब अहो. शीतल, मध्ये बोलू नका. आम्ही काय म्हणालो होतो तुम्हाला? माणसं ओळखण्यात आम्ही कधीच चूक करत नाही. या तुम्ही. संग्राम, चल आपण आज जाऊया. आता ही आहेत म्हणून आम्ही शांत बसतोय, पण पुन्हा अशी वेळ येऊ देऊ नका, नाहीतर आमच्यासारखी डेंजर बाई दुसरी कुणी नाही हे लक्षात ठेवा. आलंय का ध्यानात? हे लई होते बर का. एवढं तर मी माझ्या मम्मी पप्पांचं पण कधी ऐकून नव्हतं घेतलं. मी काय यांची मिंदी नाहीये. जेव्हा जेव्हा माझ्या बाबतीत काय बी वाईट होतं तेव्हा ती शितली त्यात असतीच. नाही, उद्याच्या उद्या या बाईला घराबाहेर काढायचा प्लॅन नाही केला ना तर नावाची जयश्री नाही मी. बस झाला आता. आता तिला पण कळू देत ही जयश्री काय चीज येते. काय देवा, कधी ग्रहण सुटणार आहे?